परभणीमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। परभणीमधून जरांगे यांची शांतता यात्रा ही निघालेली आहे। काल या यात्रेला प्रारंभ झालेला आहे। हिंगोलीमध्ये या यात्रेला सुरुवात झालेली होती आणि 13 जुलैपर्यंत आता या यात्रेचा पहिला टप्पा संपन्न होणार आहे। याच माध्यमातून जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधतायत, त्यांना आवाहन सुद्धा करतायत आणि कालपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे। तर हिंगोलीमधून निघालेली यात्रा आता परभणीमध्ये दाखल झालेली आहे आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरलेले असून या शांतता यात्रेमध्ये आता सहभागी झालेले आहेत। हिंगोलीमधून सुरू झालेल्या या यात्रेला मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचं चित्र आहे। ठिकठिकाणी जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे आणि सध्याची आपण परभणीची ही दृश्य पाहतोय। तर या यात्रेच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि यावेळी मराठ्यांना हलक्यात घेऊ नका आणि आमचा आक्रोश लक्षात घ्या असं आवाहन सुद्धा त्यांनी सरकारला केलेलं आहे। आणि या संदर्भात आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। जरांगे पाटील एकीकडे आपल्या भूमिकांवर ठाम आहेत, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आता या शांतता यात्रेच्या माध्यमातून मराठा बांधवांना ते आवाहन सुद्धा करतात। जरांगे यांची जनजागृती शांतता यात्रा आता परभणीमधून पुढे जाते आणि याच निमित्तानं मराठा बांधव मोठ्या संख्येने परभणीमध्ये यात्रेत सहभागी झालेत। तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये आता सहभागी झालेले आहेत। जरांगे यांची यात्रा परभणीमध्ये दाखल झाली आहे आणि ठिकठिकाणी जरांगेंचं स्वागत केलं जात आहे। खरं तर कालपासून हिंगोलीमधून या यात्रेला सुरुवात झालेली होती। हिंगोलीमध्ये भव्य असं स्वागत करण्यात आलेलं होतं आणि यानंतर आता आपण पाहतोय जरांगेंची यात्रा परभणीमध्ये पोहोचलेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून ते मराठा बांधवांना आवाहन करत आहेत। एकत्रित येण्याचं आवाहन जरांगेंच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आपल्याला हा लढा द्यायचा आहे असं मत सुद्धा त्यांनी या यात्रेच्या माध्यमातून मराठा बांधवांना व्यक्त केलेलं आहे। दोन ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। तर परभणीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जरांगे यांची यात्रा सध्या परभणीमध्ये पोहोचली आहे। 13 जुलैपर्यंत या यात्रेचा पहिला टप्पा हा पूर्ण होणार असून आपण राज्यभरात सुद्धा या संदर्भात यात्रा काढणार असल्याचं वक्तव्य काल जरांगे पाटलांनी केलेलं होतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।